तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात उत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोचतं होतं. तर सर्व ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ एकत्र येऊन आपल्या गावासाठी पोचतं बनवत होतं आणि सगळ्यांचा त्यासाठी हातभार लागतो. तर चला तुम्हाला दाखवतो आमच्या गावचा हातचा पोचतं. तर बघायला गेलात तर सर्व महिला मंडळ वाटण्याची तयारी चालू आहे. हे बघा, आमची नानी मुंबईकर मंडळातून आले. नानी, आपण सगळे एकत्र करतो, सगळ्यांना काय बोलशील? सर्वजण एकत्र मिळून आपण गावासाठी हां, हे आमचे ग्रामस्थ मंडळामध्ये. आणि बघायला ना सगळी बघा आपल्या वरवंटा पाट्यावरती वाटण करतायत. वरवंटा पाट्यावर जाऊन खातात. कोकणी पद्धतीने बनवला जाणारा हा वाटण मिक्सरनी न वाटता वरवंटा पाट्यावरती. बघा सगळी बघा कशी करते. आमची नानी पण बघा कशी वाटते. मावशी पण, आमची नानी आणि मावशी दोघी असतात. आणि इकडे ही पण आमची मावशीच आहे. मावशी पण वाटते कशी. आई कसं कर, हात कर. आमची काकी हात कर. म्हणजे आमची काकी पण आता वाटते. बघा बोल वाटत असं वाटतात. आपण मुंबईला मिक्सरवर वाटतो आणि आता आपण गावाला आल्यावरती वरवंटा वाट्यावरती. हा, आणि एवढं वाटण भाजून झालाय. तुझा पण फोटो काढतो का? सगळ्यांना दे, हॅलो थोडं दे. अशी बघा वरवंटा वाटे बघा किती. वहिनी आमची आई पण आली. आई कशी आहे? बरी आहेस ना? मस्त. रक्ती आपल्या दिनादादांनी रक्ती आणले. आणि आमच्या मुंबईकर मंडळाचा दादा, दोघे पण दादा आहेत, आपले मोठे फॅन्स आहेत. आणि काय आता काय करतात? जेवणे तुम्ही बघू कसं बनवतात ते आपल्याला व्हिडिओ मधून दाखवायचं आपल्याला. आणि सध्या आमची ताई साहेब राखाडी लावते. काय लावतात ते पण सांग ना थोडं. घासायला बरं पडतं. तर मसाले आपले बाबांना तर सगळेच ओळखत असतील. आपल्या होळीच्या ब्लॉग मध्ये पण आलेले ते. बाबा काय मसाले, कोणते मसाले करतात? बोला जोरात बोला. मसाले आपण कसे बनवतो? मसाला तयारी केलेली आहे, घालायचा आहे. मग मटणात घालायचे गरम मसाले. मटण मस्त एकदम झणझणीत. आणि किती किलो मटण आणलंय? बोकड किती आणले? 50 किलो मटण. 76 किलो झालं पूर्ण. आणि बोकड किती होते? 4 बोकड होते. तर मित्रांनो 4 बोकड होते आणि 76 किलो टोटल मटण झालं. आणि खूप मोठी म्हणजे पोचतं का बोलतात, कारण सगळं गाव एकत्र येऊन जेव्हा बनवतो त्याला पोचतं म्हणजे सगळेजण एकत्र हातभार लागतो सगळ्यांचा आणि तो पोचतं बनवला जातो. तर तेच आता सध्या तयारी चालू आहे वाटणाची. मटण कोडे वगैरे बारीक करतायत. तर बघू आता कसं होतं ते बनवायला सुरुवात करतील. जेवणे कोण असेल काय माहिती नाही, ते पण आपण दाखवूच व्हिडिओमध्ये. चल, आमचा प्रमोद दादा आलाय. मुंबईमधून आलेली ताई पण बघायला दादा. हाय कर. चलो गाईस, सुरुवात तर चांगली झाली. बघा आमचे सबस्क्रायबर प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते असे आमचे. तर पुस्तक काय केला जातो ते सांग. त्याचं कारण असं आहे की या धकाधकीच्या जीवनामधून आम्ही मुंबईमध्ये जाऊन कंटाळलेलो असतो आणि वर्षातल्या एकदा मुंबईमध्ये गावाला येतो. गावी आल्यावरती सहभोजन नावाचा आमचा एक प्रोग्राम असतो. खरं तर हा आमच्या होळीला दरवर्षी होतो, पण होळीला आम्ही सगळे येऊ शकत नाही, त्यामुळे सगळ्यांना लाभ घेता येत नाही. म्हणून या मे महिन्यामध्ये जेव्हा आम्ही सगळे एकत्र जमतो त्या निमित्ताने आम्ही पोस्ट करतो, जेणेकरून संपूर्ण गाव तो एकत्र स्नेह भोजनाचा आनंद घेता येतो. धन्यवाद दादा, मस्त. तर आत्ता तयारी चालू आहे. मसाले वगैरे जातात त्यामध्ये. आमचा जेवणादादा म्हणजे आमचा हेमंत दादा.
ठेवायचा. केशवचं आमचं फेवरेट आहे मटण बाबा. पोस्ताचं मटण म्हणजे तर आता सध्या मटण टाकलंय, मस्तपैकी ग्रेव्ही झाली आणि आता त्याच्यावरती घेऊन मस्तपैकी मटण टाकलंय. मस्तपैकी मसाला झाला. तर आमचा केशरा पण आहे. केशरा काय बोलतील? एक नंबर मटण असतो पोस्ताचा. तर पूर्ण जेव्हा गाव एकत्र येऊन केलं जातं ना त्याची टेस्ट एकदम भारीच असते. वजरी पण आता आपला दादा वजरी करते. वजरी बघा आपला प्रमोद दादा वजरी हे करतोय. सुका ह्या नरम पीस आहेत नाही सर्व नरम हड्डीवाले वेगळे असे वेगवेगळे. अरे आपला धनाजी दादा पण आला आहे, मेन कुक. मस्त मसाला वगैरे सर्व टाकून झाला. आता पूर्ण मिक्स करते. वरवंटा पाट्यावरचा वाटाण. जेवण्या दादाला घाम फुटला आमच्या. चुलीवर आहे ना. चुलीवरचा जेवण, चुलीवरचा. गेलात ना आमच्या गावच्या मुली आलेल्या आहेत. तलगड किल्ल्यावरनं फिरून आलेल्या आहेत. बघा बघा आल्या. कोण आलाय? हॅलो मंदाताई. प्रत्येकांचं वळवंट वाटलं. नानी झालं वाटून मस्त. हा झालं सगळं. नानी आमची केक येते. नानी जाम निधी आहे आता. तसंच आमचा मुंबईकर मंडळातून आलेला आमचा गंपे दादा. आणि हे हाय दादा, काय पोस्ताचं मटण काय आवडतो का नाही तुला? मटण नाही खाईत? अरे चिकन आणते थोडंफार. हा बोला. हे आमच्या गावची बोकरांची वजरी. हे आम्ही गावकर मंडळ बसून एक ठिकाणी कापायला बसलेलो आहोत. सर्व लोकांना बघा कशा आम्ही लोक कापतो कोकणातली. पुन्हा गाव एकत्र येऊन केली जाणार. येऊन एकत्र जेवणार. ही रक्ती रक्तीसाठी काय केलं पहिलं सुरुवातीला सांग. सुरुवातीला तेल, त्याच्यात कांदा, तेल गरम झाल्यानंतर कांदा, नंतर मग अद्रक लसूणची पेस्ट, 2 प्रकारचे मसाले आले, नंतर धना पावडर, जिरा पावडर सगळं ते मिक्स, आणि मग गरम मसाला. हे बघा. हो. आणि आता वजरी येते ना? ही रक्ती. हे विकी पुन्हा आपण धावून काय सध्या तर आले वजरी. एक नंबर आहे मसाल्याचा वास. हा पाठवतो मग. हे बघा मसाला झाला आणि आता सुद्धा चालू आहे. आमचा विक्की दादा पण आलाय खास पोस्तासाठी. विक्की दा कसं आहे पोस्तासाठी आपण सगळेजण एकत्र येतो? एक नंबर. त्यामुळे आम्हाला खूप असं वाटतं की बाबा हा सगळ्यांनी एकत्र यावं, पुन्हा अशी गोष्टी व्हाव्यात, आणि त्यासाठी आम्ही खूप उत्सुक असतो. आमच्या गावची लोकसंख्या कमी आहे, आमचं गावही छोटं आहे, पण त्या उत्सवाची जी मजा आहे किंवा पोस्ताची जी मजा आहे ना ती गावातच असते. तुम्ही भले किती घरी म्हणजे मटण आणा, कसंही शिजवा, पण त्याला काही मजा नसते. वर्षातून एकदाच होतो पण एकदाच, पण मस्त. एक नंबर. एक नंबर. तरी या म्हणजे हे बघा मसाला वाटप वगैरे टाकायचं टाकला. बाकी आहे. आता वाटतानाच टाकायचं आहे ना. बघा जेवणा बघा कसला एकदम काय मोठे वाढवतो तू पटकन. खूप मोठं ऑर्डर येते नाही तर वाटतं. हे बघ व्हिडिओ फाटते असे. वॉच कर.
चला जेवणात किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सांग थोडा. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, जास्त नाही. आपला घरगुती फक्त आणि गावकीचा. एक नंबर होता. चला आता बघू आता किती वेळानंतर आता होईल तरी. आता पुढच्या वर्षी जाईल डायरेक्ट. नाही हे शिजून किती. तरी 1-1.5 तास जाईल अजून. आणि 2 आयटम बाकी आहेत अजून. 2 आयटम बाकी आहेत. आता हे नरम पीस आणि हे नरम पीस वगैरे हड्डीचा अजून बाकी आहे. हडगळ बोलतो आम्ही त्याला. रक्ती आली, रक्ती चालू आहे. रक्ती चालू आहे. गोष्टी चालू आहे, बारीक करतायत. मुंडी रक्ती रक्ती इकडे रक्ती. बारक्या पातेल्यावरती आपण रक्ती ठेवलेली आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये आपली हडगळ आहे सध्या. हडगळ बोलतो. ती नंतर शिजल्यानंतर आपण तिला सेपरेट करणार आहे आणि त्यानंतर मध्ये आपण सुका करणार. सुका ओला वेगळा. अर्धा तास हा बघा आमच्या ह्या दादाला पण दादा पुस्तक आवडतो ना तुला पण. हाँ थोड़ा थोड़ा भाई देखो मेरे ब्लॉग में कौन कौन आया है. मेरी भांजी भी आई है देखो. अभी छोटा ब्लॉगर भाग रहा है. आणि हा आमचा मोठा ब्लॉगर. हाय चल थांब. तर मित्रांनो आता नाही म्हणायला गेलात ना तर पोचतवून अर्धा 1 तास निघून गेलाय आणि वेगवेगळ्या प्रकारचे नरम पीस, हड्डीचे पीस असे वेगवेगळे सर्व तयार झालेत आणि बहुतेक पूर्ण तयारी झाली. चला तर आता परत एकदा आपण आलोय आपल्या जागेवरती. नमस्कार दादा. नमस्कार साहेब. तर बघायला गेलात ना इकडे 3 चूल लागलेत. चुलीवरचा पोस्ट आणि तिकडे सुक्का चालू आहे ना. सुक्का हड्डीचे पीस. तुम्ही सांगा थोडंफार की आमच्या दादाने सुका मटन का नवीन कुक दादा तू आहेस. आमचा मनादाच कुक आहे. आणि आता सध्या रस्सा करते. रसा चालू आहे. तांबडा पांढरा रस्सा. एक नंबर झणझणीत एक नंबर वाजते. तुमची सर्दी बिर्दी सगळी गायब होईल. एक नंबर आमचा गावठी रसा प्या आणि मजा घ्या. याला घेऊ का साईडला. मुंडी आहे काय. सुका हडगल आहे ना. नरम इकडे वाटण आहे. वाटण हा बघा आमचा पांढरा तांबडा रसा कोकणातला एक नंबर आयटम. तुम्ही बघा आणि मस्त व्हा. सर्दी डायरेक्ट गायब. गायब एक नंबर. एक परत डॉक्टरकडे जायची जरूरत नाहीये. एक भेटली. दादा बघा. हा आमचा राजन दादा सगळ्यात मोठा सिनियर दादा आमचा. आणि आमचा गावचा दादा म्हणजे आमचा सगळ्यांना माहिती असेल भगवान दादा. एकच दादा आमचा भगवान दादा. बघा सुका मस्त पैकी शिजलंय. एक नंबर वास येतोय. आणि तिकडे रस्सा वगैरे होते. बाकीची माणसं पण करतात. आमचे बाबा नमस्कार बाबा, कसे आहात. आपण मागच्या वेळेला आपण आपली पोस्टाची व्हिडिओ होती त्याच्यात पण का बाबा तुम्हाला विचारलं भरपूर जणांनी. परत आपल्याला बाबा भेटले. ठीक आहे आता नंतर येऊ आपण. सगळ्यांना वाटणे होतील. मित्रांनो तरुण मंडळाचे आमचा योगेश दादा पण बघा कसं बनवतोय. काय नक्की काय आहे हे. काय ढवलतंय काय माहिती नाही. मुंडी पोटला आहे. मुंडी पोटला माहितीच नाही. ही चव बघ कशी आहे. ही कोकणाची चव. कोकणाची चव एक नंबर. एक नंबर खाल ना
कोंबडे पण खात राहील. हे बघा हे ते मी बाबांनाच शोधतो बोलत कुठे गेले. खूप वर्ष हो किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला हे पोस्ट वगैरे बनवायचा? मी आता मला गेला म्हणजे अर्धा. आता माझं 70 वर्ष झाली. आधार कार्ड उभं आहेत किती तिथपास ना. फक्त आता 4 वर्ष का 5 वर्ष मी आता 5 वर्ष मी सोडून दिलाय. नवीन झाली बनवणारी तिथपासून मी जेवण बनवणं सोडून दिलं. हे व्यक्ती तुम्हाला सत्ताचे बोलतायत पण अजून पण त्याची कमती आहे ना, ताकद 30 वयाची आहे माणसाची आहे. अजून पण जास्त माणसाच्या बनवले. गाईच मस्तपैकी पोस्ट रेडी झालाय आणि आम्ही आता चाललोय ताट आणि टोप घेऊन. बघा हे असतं. आता बघू आपण सगळी जण गेले असतील. आता घंटा वाजले. चला तर आता आपण डायरेक्टली आपण भेटूया आपल्या मंदिरामध्ये. तिथे ही बघा आमची वहिनी बघा ताटा आणली पण आम्ही. चला आमच्या महिला मंडळ हे बघा आमच्या तरुणी पण आल्यात. तो आणि देखो हार्दिक पांड्या बघा. हार्दिक पांड्या बघा मटण कसं वाटतं. काय बोलशील मटणची टेस्ट कशी वाटते? अजून खाल्लं नाहीये. मोठमोठे काय केले तर आमची प्राणवी लेक पण आले. काय मटण खाल्लेस का कधी? आता टेस्ट केलास तू? बघा कोण आलाय बघा. केतन मस्त काम करतोय केतन. ते सांग थोडं. नमस्कार. आज आपले कोकणचे कॅमेरेवाले शुभम पिंपळे आज आमच्या कुणथरे गावामध्ये आलेले आहेत, तळा तालुक्यामध्ये. तर त्यांनी विचारलेला प्रश्न की पोस्त म्हणजे काय. पोस्त म्हणजे काय तर बकरा किंवा मेंढा यांचं मटण आणून ज्यावेळेस ते एकत्र शिजवलं जातो, आमचे संपूर्ण गावकरी मिळून ते मटण आणतात आणि एकत्र शिजवतात आणि ते शिजवलेलं मटण असं वाटप करून मग प्रत्येकजण आपापल्या घरी घेऊन जातो आणि मग तिथून आपलं जेवण पुन्हा इथे मंडपामध्ये घेऊन येतात आणि इथे जेवतात. याला पोस्त म्हणतात आणि ही पोस्त ही परंपरा फार पारंपरिक आहे. ज्या आमच्याकडे होळीमध्ये आणि ज्यावेळेस मे महिन्यामध्ये लोक जास्तीत जास्त गावाकडे येतात तेव्हा हे असं पोस्ताचं कार्यक्रम करतात. आणि पोस्त कशासाठी करतात तर नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त आणि शिक्षणानिमित्त
बाहेर गेलेली लोक ज्यावेळेस एकत्र येतात आणि असं एकत्र जेवण बनवलेलं एकत्र मिळून खातात म्हणजे पंगतीमध्ये खातात, त्यावेळेस आपल्यामध्ये आत्मिकता निर्माण होते, एकमेकांबद्दल आप्तभाव निर्माण होतो आणि हे जेवण ज्यावेळेस एकत्र जेवलं जातो त्यावेळेस मस्त लोक आनंदाने राहतात. आणि हे जेवण आहे ना, हे आमच्या चुलीवर शिजवलेलं आहे. म्हणजे जो चुला 3 चुले बनवून त्याच्यावर त्याला मोठे टोप ठेवतात आणि चुल्यावर. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की जो अग्नीवर बनवलेलं जे जेवण आहे, खास करून फाटी लावून त्याचं जेवण हे फार चवदार होत असतो. आणि ही चव आपल्याला कुठेही 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही. का तर हे जे वाटण केलेलं आहे हे पाटा आणि वरवंट्यावर वाटून केलेलं आहे. आमच्या गावातील सर्व महिला इथे येऊन पाट्या वरवंट्यावर हे वाटण वाटतात आणि त्यात मिक्स करून मग हे जेवण बनवलं जातं. पाटा वरवंटा काय हे आपल्याला प्रश्न पडला असेल तर आज टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मिक्सरचा हरवलेला भाऊ जो आहे ना त्याला पाटा वरवंटा म्हणतात. आणि हे पाटा वरवंट्यावर वाटलेलं जर जेवण आपण हे जर खाल्लं तर खूप आहे ना, ती चव ही वेगळीच असते. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण अशा कार्यक्रमामध्ये जे पोचता आहे हे जर जेवण जेवलो तर नक्कीच आपल्याला वेगळं काहीतरी खाण्यासारखं वाटणार, हे मात्र नक्की आहे. ओके ओके, धन्यवाद दादा. शत्रुराम कोतवाल, हे बघा पुस्तचं ताट. तर मित्रांनो तुम्ही बघितलं तर आमच्या गावचा पोस्ता कशा प्रकारे आम्ही केला तो आणि खूप मस्त अशी टेस्ट होती. आता जेवण वगैरे झालो आपण आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया आपण आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर हा होता आमच्या गावचा पोस्ता.